नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतीय रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आता दंडामध्ये एक मोठा बदल लागू केलेला आहे. नवीन तरतुदीनुसार वैध तिकीट नसलेल्या प्रवाशांना आता मूळ भाड्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क भरावं लागणार आहे. हा बदल अधिनियम 2026 अंतर्गत करण्यात आलेला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की या निर्णयामुळे नियमांचं पालन वाढेल आणि विना तिकीट प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल. पूर्वी विना तिकीट प्रवास करणाऱ्यांसाठी किमान अतिरिक्त शुल्क 250 रुपये होतं, परंतु आता ते वाढवून 500 रुपये करण्यात आले. हा नियम केवळ तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्यांनाच नाही, तर खोटं, वापरलेले किंवा अवैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही लागू होतो. याचा अर्थ असा की जर एखाद्या प्रवाशाचं तिकीट नियमाचं उल्लंघन करणारं आढळलं तर त्यांचाही या श्रेणीमध्ये समावेश केला जाईल. अशा प्रकरणांमध्ये भाड्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार ही कारवाई रेल्वे कायदा 1989च्या कलम 137 आणि 138 अंतर्गत केली जाणार आहे. जे लोक जाणून बुजून तिकीट खरेदी करत नाहीत किंवा फसवणुकीच्या मार्गाने प्रवास करून भाडं चुकवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावरती कारवाई करणं हा या कलमांचा उद्देश आहे. तिकीट तपासणीमध्ये प्रवाशानं या नियमांचं उल्लंघन केल्याचं सिद्ध झाल्यास त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई सुरू केली जाऊ शकते. रेल्वेनं प्रवाशांना आवाहन केलंय की त्यांनी प्रवासाला निघण्यापूर्वी वैध तिकीट घेऊनच मग प्रवास करावा. रेल्वेने स्पष्ट केलंय की जर एखादा प्रवासी दंड किंवा थकीत भाडं भरण्यात अयशस्वी ठरला तर हे प्रकरण न्यायालयामध्ये नेलं जाऊ शकतं. अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते आणि दोषी आढळलेल्यांना 6 महिन्यापर्यंतचा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. रेल्वे अधिकाऱ्यांचं असंही म्हणणं आहे की ही तरतूद बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहे, परंतु आता तिची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी नियमांचं पालन करणं पूर्वीपेक्षा अधिक गरजेचं झालंय. रेल्वेच्या आकडेवारीवरनं असं दिसून येतं की विना तिकीट प्रवासाची प्रकरणं अजूनही मोठ्या संख्येनं नोंदवली जात आहेत. केवळ मे महिन्यातच तिकीट तपासणीत लाखो प्रवासी वैध तिकिटाशिवाय प्रवास करताना पकडले गेले. या प्रवाशांकडनं भाडं आणि दंड म्हणून रेल्वेला कोट्यवधी रुपये मिळाले. यावरनं हे स्पष्ट होतं की विना तिकीट प्रवास हे रेल्वेसाठी एक मोठं आव्हान आहे. आता या नवीन दंडामुळे अशी प्रकरणं कमी होण्याची अपेक्षा आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.